सामना सुरू करायचा दोन्ही टीम्स सलामीची जोडी पाठवायची आहे लगेच. हेलो चेक. हेलो चेक. खूप खूप धन्यवाद हर्ष पाटील मॅन फॉर लाकिवली जे की गोलंदाज. तमाम क्रिकेट रसिकाचं स्वागत आहे. मित्रांनो आपण पाहताय ठाकूरपाडा प्रीमियर लीग 2025 हा पहिलं पर्व आणि हा सामना जर पाहिला आपण तर दोन्ही संघ खूप मजबूत आहे. आर डी स्पोर्ट जर म्हटलं नो डाऊट वंडर बॉय ऑफ एक युवा स्टार ठाकूरपाडाचा पाहतोय आपण बॉबी विजेंद्र ठाकरे. उच्च कोटीचं प्रदर्शन या खेळाडूचं पाहिलं आपण आणि सातत्याने तीच कामगिरी करताना. तर दुसरीकडे किरण ठाकरे हा सुद्धा एक चांगला बॅटर आणि बॉलर या टीममध्ये. दुसरीकडे जर विचार केला आपण गावदी स्पोर्ट टीममधून निश्चित एक जबरदस्त कामगिरी केल्याने आतापर्यंत चमकदार कामगिरी. स्ट्राईकला किरण ठाकरे, नॉन स्ट्राईकला बॉबी ठाकरे यांच्याबद्दल काही चर्चा होणार आहे आणि निश्चित खूप मोठं नाव बॉबी विजेंद्र ठाकरे यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून टीमचा एक मोठा हिस्सा. चांगला चेंडू होता, सन्मान देऊन फक्त चेंडूला पुश केलंय. पुश करोवर खुश राहो आणि एक चांगली रणनीती म्हणता येईल कारण की जेव्हा तुमच्यासमोर इनफॉर्म बॅटर असतो ना तेव्हा जास्तीत जास्त स्ट्राईक देणं त्या बॅटरचं कार्य असते. हेच कार्य करताना बॉबी सज्ज होताना या खेळाडूबद्दल जर बोलायचं झालं तर निश्चित नो डाऊट मुंबईमध्ये दिलीप वेंगसकर अकॅडमीमध्ये अजून लेदरचे धडे घेताना पाहतोय आपण. पहिल्या चेंडूवर मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र मिडऑनला जातोय अतिशय वेगात. एक चोरटी धाव. बॉबी आपलं व्यक्तिगत खातं उघडतोय आणि टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते ती 2 बिनबाद. सज्ज होताना गोलंदाज. हो चांगला चेंडू. काय घडले पाहिजे. सफल झाला होता ऑप्शनच्या बाहेर. त्याच्या माध्यमातून अपील फेटाळून लावताना आमचे पंच लेगबाजचा इशारा करत आहेत. चांगली बॉलिंग करतोय यावेळेस मात्र दिनेश ठाकरे. बॉबी संपूर्ण लीगमध्ये उच्च कोटीचं प्रदर्शन या युवा खेळाडूचं पाहतोय आपण.
चांगला चेंडू होता. स्ट्रोक चेक केलंय, फक्त ऑनसाईडकडे टर्न केलंय. फक्त एक सिंगल, धीमी आणि संत सुरुवात. अचूक टप्प्यावरचा मारा. धावसंख्या 4 बिनबाद. दिनेश म्हणजे शांडी मारा करतोय. खेळण्यासाठी किरण ठाकरे. फुल टॉस आणि हवा तसा बॅटच्या पट्ट्यात घेता आला. निराश असेल तिथं मात्र एक चोरटी धाव कंप्लीट करताना. कधी कधी म्हणतात फुलटॉस चेंडू सुद्धा विकेट घेऊन जातोय, पण यावेळेस पाहता किरण निराश असेल. ज्या प्रकारे एक लोअर फुलटॉस होता, लेग साईडकडे घुमवायचा प्रयत्न पण परफेक्ट टायमिंग करता आला नाही. आतापर्यंत फक्त 5 सिंगल, त्यामुळे धावसंख्या पाहतोय. नाणेफेक खेळल्यानंतर RD स्पोर्ट पाहतोय आपण बॅटिंग करताना. सज्ज होताना गोलंदाज दिनेश. पलटी फटका. वा वा भाई वा. प्रत्येक क्रिकेटचे धडे त्याच्याकडे आहे. हा चौकार. काय फिनिश केले सामन्याला. वंडर बॉय ऑफ ठाकूरपाडा, उगवता स्टार सितारा, ज्यांच्याबद्दल हा उल्लेख केला होता की दिलीप वेंगसकर अकॅडमीमध्ये धडे घेणार हा छोटा क्रिकेटवीर. असं वाटतं की बॉबी यांच्या कमरेला एक पिशवी आहे, त्या पिशवीत हलकाच एक फटका बाहेर काढतो आणि त्या फटक्याला बाहेर पाठवतोय. उत्तम फटका होता. टीमची धावसंख्या आता मात्र पाहतोय पुढे सरकते ती 9. चांगली सुरुवात, बिनबाद 9. कुलमॅन मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आता मात्र दोन्ही दिग्गज खेळाडू एकमेकासमोर. एक किरण ठाकरे तर दुसरा बम सुभाष ठाकरे. मॅच विनर खेळाडू का म्हटले जाते. आणि त्यामध्ये एक युवा बॅटर नॉस्ट्राईकला बॉबी. आता मात्र जसची युवराज पाहतोय आपण, लीगचे सामने कमी राहील तशा प्रकारे लीगमध्ये रंगत 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 निर्माण होते. RD स्पोर्टचा 4था सामना आहे आणि त्यामधून 3 विजय. म्हणजे गावदेवीचा हा 4था सामना, त्यामधून 2 विजय 1 पराभव. यावेळेस पात्र हा फटका चुकीचा आहे, पण खाली क्षेत्र पॉवर प्ले षटक प्रगतीपथावर आहे आणि 2 धावा किरण ठाकरे कंप्लीट करतोय. 2 धावेने टीमची धावसंख्या दुरंक्या पार करते. आता मात्र पाहतोय आपण ती 11. चांगली सुरुवात RD स्पोर्ट या टीमची. सफल झालंय, स्लॉक केलंय, खाली क्षेत्र निवडल्या गेलं, दुरून क्षेत्ररक्षक आलाय, फील्ड करतोय आणि त्या दरम्यान फक्त आणि फक्त एक सिंगल. आता मात्र निश्चित पहिल्याच वेळेस पाहतोय आपण बुम सुभाष ठाकरे बॉलिंग करताना आणि बॉबी ठाकरे बॅटिंगला. एक जबरदस्त युवा स्टार खेळाडू ठाकूरपाडा गावाचा. बरेचसे काही युवा खेळाडू प्रभावशाली कामगिरी केली, त्यामधून एक हा स्टार सितारा. पुढे येऊन मात्र खेळण्याचा प्रयत्न, स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता, पण अनुभवाची शिदोरी खूप मोठी आहे सुभाष ठाकरेकडे आणि बॉबीकडे कमी आहे. पाहत होता की पुढे तो एक गती कमी केली, टप्पा आखूड केला, त्यावर बीट केलंय बॉबी ठाकरे या बॅटरला. चांगलं चेंडू बॅटमध्ये धोंद पाहायला मिळालं. एक अनुभवी तर दुसरा एक युवा स्टार. काहीतरी कानमंत्र किरण ठाकरे यांच्याकडून की कशा प्रकारे सुभाषला खेळायचं आहे. फुल टॉसवर पटका इथं मात्र चकवलंय, फसवलंय आणि आता मात्र बॉबी ठाकरे याला परतीचा प्रवास करावा लागेल.
मी तुला एकच गोष्ट सांगेल, जेव्हा तुझ्यासमोर अनुभवी बॉलर किंवा बॅटर असला ना, त्या प्रकारे तुम्ही त्याचा खेळ पाहून क्रिकेट खेळणं योग्य आहे. आता मात्र अजून एक युवा खेळाडू पाहतोय आपण, लवेश. फाईव्ह स्टार ग्रुप कडून लवेश यांनी जर शेतकऱ्याची अटीक पूर्ण केली तर रोख रक्कम 2000 रुपये. यस. आणि बोंबोम सुभाष ठाकरे याला जर शेतकऱ्याची ट्रिक मारतोय तर फाईव्ह स्टार ग्रुप कडून तब्बल 5000 रुपये. मला वाटते लाल जी गाडी आहे समोर आमच्या कबीर शेठची आहे, पण त्याचा त्रास आमच्या ऑपरेटरला होतोय. पण आता इथून जाणं ते सांगणं सुद्धा योग्य वाटत नाहीये. ओ लाईन कुठे आहे पण तो चेक करतील पाहतोय. उद्या एस टीच्या बाहेर दोन्ही या समांतर रेषेत एक धाव मिळते. टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 1 बाद 13. यावेळेस पात्र निश्चित बिमर चेंडू न बॉल, त्यावर मात्र फोर्सिंग फटका पाहतोय आपण. बिमर 2 धावा 1+1. नो बॉल. यस. झेल टिपल्या गेलं पण प्री हिट आहे. एक सिंगल. धावसंख्येत बदल. धावसंख्या 15, धावसंख्या 16 पाहतोय आपण. पलटी फटका खेळण्याचा प्रयत्न पण लाईन चुकीची आहे. वाईटचा इशारा. आता मात्र असं वाटते की बॉबीचं विकेट काढल्यानंतर थोडीशी स्वेर बॉलिंग अटॅक पाहतोय आपण सुभाष ठाकरे यांच्याकडून. या पाता फटका चांगला आहे मिड विकेट क्षेत्राकडे. तिथे मात्र सज्ज. हो जाता जाता चेंडूला वाचवलंय पण 2 धावा लवेश कंप्लीट करतोय. या 2 धावांनी टीमची धावसंख्या आता मात्र पुढे सरकते पाहतोय आपण 19. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या 19. 1 बाद. चांगली सुरुवात आहे. येणाऱ्या इथून 3 षटकामध्ये 35 धावा घेतल्या तर हाच आकडा किमान पाहतोय की आपण 55च्या वरती जाईल. आणि तिथं मात्र RD स्पोर्टचे गोलंदाज चांगली कामगिरी करेल. आमचे गावचे पोलीस पाटील सोमनाथ ठाकरे साहेब हे सुद्धा आहेत आणि खूप मोठं चांगलं हर्षल भोईर. समोर खेळण्यासाठी किरण ठाकरे पाहतोय आपण सज्ज होतोय. यावेळेस पाहता खाली क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि फक्त एक सिंगल. या एका धावांनी धावसंख्या 20. 30 षटक प्रगतीपथावर. नाणेफेक खेळल्यानंतर RD स्पोर्ट्स संघ प्रथम बॅटिंग करताना पाहतोय आपण. हर्षल यांनी जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर ऋषभ पाटील यांच्याकडून 500 रुपये. टर्न केल्या चेंडूला पाहतोय आपण मिड विकेट क्षेत्राकडे. दोन्ही क्षेत्र येतोय. एक सिंगल. इथे मात्र फक्त चांगलं षटक हाताळताना हर्षल भोईर याला पाहतोय आपण. तुम्हाला सामना जर जिंकायचा असेल तर समोरची बॅटिंग जर पाहिली आपण खूप मजबूत आहे. कुलमॅन आहे, बुम सुभाष ठाकरे आहे, मिलिंद आहे, त्यानंतर आदेश, सोनू आणि बांगर.
लाईन चुकीची, त्या लाईनचा पाठलाग करण्याचा प्रयत्न बॅटरचा होता, पण पंच सांगतात की हा चेंडू अतिरिक्त आहे, वाईड आहे. धावसंख्या 22. दिमी यांनी संत बॅटिंगचं प्रदर्शन पाहतोय आपण आता. मात्र आर डी स्पोर्ट या टीमचं चांगली बॅटिंग करणं गरजेचं आहे. येणाऱ्या बॅटरमध्ये सुद्धा खूप मोठी बॅटिंग साईड मजबूत आहे. यावेळेस पात्र हा प्रात देखणं आहे, चांगला आहे, पण हवेचा वेग त्या दिशेकडे आहे. ओ, चांगला प्रयत्न होता तिथे पाहतोय आपण हा षटकार. अतिशय देखणा पटका होता. परफेक्ट मिडल, पण चेंडू हवेत झेलण्याचा चांगला प्रयत्न केला गेला. क्लास ऑफ ड्रेप पाहते. कॉमेंट्री बॉक्समध्ये चेंडू येताना पाहतोय आपण. फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्या संधीचं सोनं करताना पाहतोय आपण. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी टीमची धावसंख्या आता मात्र वेगात पुढे सरकते ती 30. यानंतर जो सामना होईल त्याला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे. चांगला चेंडू, वेगवान चेंडू होता. सफल क्रॉस होऊन स्विंग करण्याचा प्रयत्न बीट होते बॅटर. यानंतर अधूर्ण संधी आहे. विजय माले ऑफ ठाकूरपाडा, दत्तात्रय साहेबांचा संघ म्हणजे बळीराम सोडला संघाला संधी आहे, पण शेवटी मात्र कबीर ठाकरे साहेब आणि कंपनी जाता जाता गोड करून जाईल का? ओमसाई डाबा विपक्ष बळीराम सोड, त्याला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण सज्ज राहायचे आहे. बळीराम सोड विपक्ष ओमसाई डाबा. यावेळेस पात्र हा पोषिक फटका उंच उंच आणि तोच किरण ठाकरे आठवलंय. 5 ते 6 वर्षापूर्वी त्या बॅटरचा धमाका होता. अतिशय क्लास फटका. फटका होता. निश्चित या सामन्यातला सर्वात चांगला षटकार किरण ठाकरेच्या बॅटमधून. 3 षटकाची समाप्ती आणि समाप्तीनंतर धावसंख्या पाहते आपण ती 36. चांगली सुरुवात बळीराम सोड टीमची. या टीमचे खास ऑलराऊंडर महेश ठाकरे नाही आहे, पण त्याची कमतरता सध्या तरी भासत नाही आहे. हे दाखवलंय अनुभव काय आहे किरण ठाकरे यांच्या माध्यमातून. बॉबी बाद झाल्यानंतर माहिती आहे की बॉबी एक चांगला बॅटर होता. आता जबाबदारी त्यांच्यावर होती, ती जबाबदारी घेताना पाहतोय आपण. बॉबीबद्दल एवढंच बोलायचं आहे की हा येणारा स्टार खेळाडू पाहतोय आपण ठाकूरपाडा गावाचा. या सामन्यामध्ये हवी तशी प्रभावी कामगिरी करू शकला नाही, पण बॉलिंग आणि बॅटिंगमध्ये या खेळाडूचं उत्तम A1 क्वालिटीचं प्रदर्शन आतापर्यंत पाहतोय आपण. लेवेससुद्धा आहेत विकेटवर. एकच काम करतोय की त्याच्या पार्टनरला स्ट्राईक रोटेट करताना जास्तीत जास्त संधी खेळण्याची मुभा किरण ठाकरेला आतापर्यंत लवेश यांनी दिलेली आहे. 4थं षटक आपल्या कोट्यातला शेवटचं षटक टाकण्यासाठी सुभाष ठाकरे येतोय आणि समोर खेळण्यासाठी बॅटर लवेश. याच पात्र हा पटका चांगला आहे, पण खाली क्षेत्र स्टँड अँड डिलिव्हर षटकार. कसानी गावाली वळसा क्षेत्ररक्षक बाजूलाच उभा होता. अजून एक हा पटका चांगला आहे. याच पात्र चेंडू जाईल कव्हर बाउंड्रीकडे. अतिशय वेगात सरकताना रोखू शकणार नाही चेंडू. सीमा पार 10 का दम दाखवताना लवेश.
देवेश फडके खाली. हे आमचे शर्यत चालू आहे. ओ परत एकदा ऑफ ड्राईव्ह चांगला फटका आहे पण तिथं बांगर सज्ज आहे. एक धाव इथं मात्र कंप्लीट करेल लवेश. धावसंख्या आता मात्र पाहतो आपण 47-47. आपण आवाज ऐकलं राहुल भोईर यांचं. क्रिकेटपासून दूर आहे पण शर्यतीमध्ये फुल कमाई आहे. बघितलं खूप बाहेर चेंडू आहे. अंपायर जज करताना वाईटचा इशारा येतोय. लांबलचे षटक आता मात्र हाताळताना पाहतोय आपण. ओ यावेळेस पाहतो की ती लाईन तीच क्रिया पंच करताना वाईट. 49 चौथं षटक आहे. सज्ज होताना गोलंदाज. राईट द विकेट. ओ यावेळेस पात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. मोठी कट घेऊन चेंडू मात्र गली क्षेत्राकडे ट्रॅव्हलिंग होतोय आणि त्या दरम्यान पाहतोय की आपण एक सिंगल आणि याचबरोबर 50 आकडे इथं मात्र पार केले. खेळाडू कक्षामधून टाळ्यांचा आवाज. अर्धशतक धावपलकावर टीमचं आता मात्र आक्रमण करावं लागेल कारण की अजून विकेट शिल्लक आहे तब्बल 9 आणि हडमरेचे षटक प्रगतीपथावर. ओ हो हो ओ माय गॉड ए क्या कर दिया. सर्वात लांब पल्ल्याचा षटकार लवेशच्या बॅटमधून. अतिशय देखणी बॅटिंग पाहतोय आपण. अजून एक याच पात्र इनसाइड आउट स्ट्रोक पाहतोय आपण ऑन द राईज आणि चेंडू फरार सीमा पार. आता मात्र खेळाडू एकमेकांसमोर. आदेश विकेट अडीचर पूर्ण करतोय तर ऋषभ ठाकरे यांच्याकडून 1000 रुपये. 3 निर्धाव चेंडू जरी फेकले तरी 1000 रुपये. नाही निर्धाव चेंडू मध्ये लगातार. वा भाई वा. स्वीप पण क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक सिंगल इथे मात्र कंप्लीट होईल. धावसंख्येचा बदल पाहतोय. धावसंख्या आता मात्र पुढे सगळी ती 62-62.
अंतिम षटक प्रगतीपथावर पाहतोय आपण. यावेळेस पात्र विकेटचं पतन पाहायला मिळेल काय. चांगलं जेल कंप्लीट आणि किरण ठाकरेची खेळी संपुष्टात. चांगली बॅटिंग करून वापस येताना पाहतोय आपण. आणि या दोन धावने टीमची धावसंख्या पुढे सरकते ती 64. चांगला चेंडू आणि सरळ पॅडवर आणि पायचीच्या स्वरूपात बाद. त्यांना गावदी स्पोर्ट या टीमला आदेश. अजून एक उंचाचा फटका. आपण मिड ऑनला कुठला क्षेत्ररक्षक नाही आहे आणि पाहतोय की आपण 2 धावा सहज कंप्लीट आणि तेव्हा तर तिसरीला धाव बाद. आदित्य धावचित झाले. टॉससाठी त्याला दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्समध्ये सज्ज असेल हर्ष पाटील कॉम्बिनेटर. हर्ष टॉस करून घे फक्त. आणि जिथं व्यासपीठावर पाहतोय आपण व्यासपीठावर आमची A1 जोडी आहे. रामदास ठाकरे साहेब आणि देवदास ठाकरे साहेब टॉससाठी. चला दोन टीमचे कॅप्टन दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित यायचे. नाणेफेक कक्षामध्ये आपण लगेचच नाणेफेक करून घेतोय नेक्स्ट मॅचची. दोन्ही टीमचे कॅप्टन्स चला आपण यायचे लगेचच. आपण पाहतायत ठाकूरपाडा प्रीमियर लीग काय जबरदस्त स्पर्धा पार पडत असताना आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसामध्ये रंगतदार सामने आपण आजच्या दिवसामध्ये देखील पाहिलेत. बोलबाला जर आपण पाहिलं तर RD स्पोर्ट्स आणि गावदेवी स्पोर्ट्स या दोन संघांचा बोलबाला राहिला कालच्या दिवसामध्ये त्याचबरोबर आजच्या दिवसामध्ये. आणि त्याच दोन संघांमध्ये सध्याच्या घडीला लढत सुरू आहे. नाणेफेक करण्याकरता आपण पाहतायत ओमसाई दाबा आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतायत तेवढाच दिग्गज संघ ज्याने कालच्या दिवसामध्ये सेकंड लास्ट मॅच काय अक्षरशः गाजवली. जबरदस्त सामना विजय होत असताना पुढे आले ते देखील. त्यांना देखील आता संधी निर्माण झाली आहे. मान्यवर पाहुण्यांच्या शुभ असते आपण या ठिकाणी मात्र नाणेफेक करून घेतोय. या ठिकाणी आपण पाहता नाणेफेक केली जाते. टेल असं कॉल आहे आणि या ठिकाणी मात्र हेड आलंय. नाणेफेकीचा कॉल ओमसाई संघाच्या कर्णधाराने जिंकला आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना आता शुभेच्छा द्यायचे आहेत आणि मान्यवर पाहुण्यांनी मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचे. थोडीफार चर्चा तर नक्कीच होणार. ओमसाई दावा संघाचा कर्णधार आजचा दिवस जर आपण पाहिला खराब गेला. कालचा दिवस देखील खराब केला. या वर्षीच्या हंगामामध्ये संघ तेवढा चांगला कामगिरी करू शकला नाही आहे. परंतु आता या सामन्यामध्ये यंगस्टरना खूप मोठ्या प्रमाणात संधी दिली आहे. ॲक्च्युली तुम्हाला गेल्या सामन्यांमध्ये खेळण्याची संधी प्राप्त झाली नाही. या सामन्यामध्ये खेळण्याची संधी प्राप्त झाली आहे. कशा पद्धतीने खेळ करण्याचा प्रयत्न असेल. बॉलिंग या ठिकाणी तुम्ही नाणेफेकी जिंकली आहे. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. ऑल द बेस्ट तुमच्या टीमला. चांगला खेळ तुमच्या माध्यमातून व्हावा.
खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला एक सामना जिंकला, कालचा दिवस थोडासा खराब जात होता, त्यानंतर अचानक सुपरमॅनसारखी बॅटिंग केली आणि मैदानाच्या आतमध्ये सामना जिंकून दिला. कॉन्फिडन्स किती वाढले त्या इनिंग नंतर? खूप कॉन्फिडन्स वाढला आहे आमचा आणि नक्कीच आम्ही 2 सामने राहिलेत आमचे, दोन्ही सामने जिंकण्याचा प्रयत्न करू आम्ही. नक्कीच ऑल द बेस्ट तुमच्या टीमला. चला जाऊया लगेच समोरच्या कक्षामध्ये. त्याला बॅटर पाठवायचे आहेत, विनंती असेल त्याला बॅटर पाठवायचे आहेत, कारण की यानंतर अजून बरेचसे सामने आहेत. आदेश आणि दिनेश ही जोडी खेळपट्टीवर आहे. एक मोठं टार्गेट आहे गावदी स्पोर्ट या टीम समोर, आणि या टार्गेट जर पार करायचं असेल तर तुम्हाला पहिल्या चेंडूपासून आक्रमण करणं गरजेचं आहे. आर डी स्पोर्टचं सर्वात जास्त वर्चस्व या लीगमध्ये पाहतोय आपण. चौथा सामना आहे, अजून पराभव त्यांच्याजवळ नाही आहे. तर सज्ज होताना पाहतोय आपण सामन्यात सुरुवात. 67 धावाचं आव्हान आहे. किरण ठाकरे पहिलं षटक. पहिल्या चेंडूवर हा फटका फटलाय, कारण की चेंडूखाली क्षेत्ररक्षक आहेत तैनात आणि परतीचा प्रवास करावा लागेल. तर नंबर 3 वर आमचे भगवान ठाकरे. खूप मोठं टार्गेट आहे. बॅटिंग चांगली करावी लागेल. फिरवले बोट चेंडूवर आणि फिरला चेंडू पाहतोय आपण एक सिंगल. किरण ठाकरेचा जलवा कायम आहे पाहतोय आपण या संपूर्ण स्पर्धेमध्ये. आणि मी हेच उल्लेख केला होता की आर डी स्पोर्ट टीम एवढी मजबूत का आहे. त्याचे दोन्ही सलामीचे बॅटर आणि सलामीचे गोलंदाज बॉबी ठाकरे, किरण ठाकरे सुरुवात खूप भारी करून देतात आणि बॉलिंग पण चांगले करतात.
याच पात्र ओळखलंय, परखलंय, लेग स्पिनला पाठवलंय, बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून आलाय हा चौकार. आदेश, काल सांगितलं होतं की आदेश आहे मी. काल अतिशय चांगली खेळी चाकली होती, अशीच खेळीची अपेक्षा असेल. आणि धावसंख्येत भर पडते, धावसंख्या 5. वा भाई वा. बळीराम सोडचे ऑलराऊंडर उच्च कोटीचे गणेश दादा, स्वागत आहे आपलं. हे दादा टेम्पो कोणाचा आहे का तिकडे घ्यायचे? ग्लास चमकते, आपण गाडीचं फिरून लावायचे. दादा टेम्पो फिरू ना दादा, कोणाच्या इथे? पंचला पण हां, धन्यवाद धन्यवाद दादा. हां बस बस बस. एक चांगला प्रहार सोनूच्या बॅटमधून पाहतोय आपण. परत एकदा हा धमाकेदार आहे, त्यापेक्षा चांगला आहे. स्क्वेअरलेगच्या वरतून ठोकलाय हा षटकार. दस का दम दाखवताना आदेश. किरण ठाकरेच्या विरुद्ध आक्रमण स्वीकारले. अजून एक, पण यामध्ये फसल्या गेलं का पाहायचे. परफेक्ट टायमिंग नव्हती, फक्त एक सिंगल. सज्ज होताना गोलंदाज किरण. लेग बॅटच्या स्वरूपात एक सिंगल. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 67 धाव चावण्याचा पाठलाग करताना आर डी स्पोर्ट टीमची धावसंख्या 13. सॉरी गावदेवी. नाही नाही, उन्हाचा पण परिणाम पडतोय माझ्यावर. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पाहतोय आपण गावदेवी टीमची धावसंख्या. इथं मात्र एक चांगली सुरुवात म्हणता येईल, कारण की पाहतोय की पहिलं षटक आहे आणि अजून येणाऱ्या बॅटरमध्ये खूप मोठे मोठे नाव आहे. आणि आता मात्र चेंडू सोपवलंय. पाहतोय इथं मात्र रुपेशच्या हातामध्ये. रुपेश मारा करण्यासाठी पाहतोय आपण. किरण ठाकरे आज टीमचे कॅप्टन आहेत आणि चाणक्य बुद्धीचा वापर केलाय, कारण की माहिती आहे फ्रंट लाईन गोलंदाज आताच वापरायचे नाहीये, त्यासाठी राखून ठेवायचे. रुपेश राईट अमाउंट द विकेट. हो, टॅप केलंय खाली क्षेत्रामध्ये. वा, सुपर शॉट. चेंडू जाईल सीमा पार, चौकार. आणि क्रिकेट असा एक खेळ आहे, कधी कधी जर डॉट गेलं तर खेळाडू कक्षामध्ये टेन्शन असतो. चौका जमाला त्यासाठी टाळे असते. वा, काय कमाल केली आपण. भगवान ठाकरेच्या बॅटमधून चौकार. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पुढे सरकते ती 17. गोलंदाज सज्ज होताना परत एकदा पाहतोय आपण. फक्त आणि फक्त एक.
धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या 22च्या स्वरूपात धावाई 18. अतिरिक्त धावसंख्येत भर पडते. 67 धावाचं आव्हान आहे. हा फटका हवेत आहे पण खाली क्षेत्र आहे का पाहायचे. हो खूप चांगला प्रयत्न होता तिथे मात्र लवेश यांचं. बघ जीवाला जप पहिले. तब्बल 4 धावा. तर धावा 4 आहेत ना पंच. यस पहिल्या वेळेस 4 धावा पळून काढण्यात यश. पहिलीच वेळ आहे. आणि आमचे भगवान शेठ हे सुद्धा फिट आहेत. रिवासाठी करण्याचा प्रयत्न आवश्यकता होती का. जेव्हा तुम्ही सर्व हातने बॅटिंग करता तेव्हा मात्र माहित आहे अनुभव खूप जास्त आहे ना. कारण की दोन्ही बॅटर एक साईड सोडू शकणार. त्यासाठी मेन बॉलरवर येऊन स्ट्राईकवर आला होता किरण. हे बघा हे आपल्या गावाचा खेळ आहे आणि निचले कुठल्या प्रकारे आपण कुठल्याही टीमला कुठल्याही व्यक्तीला उचित वाटणं असे कृत्य करू नका. कुठल्याही टीमचा जरी विजय झाला शेवटी मात्र ठाकूरपाडा गावाचा विजय आहे. आणि आमची एवन जोडी खुश. चला खेळू कक्षामधून आवाज जादा येतोय. धावसंख्या जर पहिले आपण धावफलकावर 24. रुपेश चांगलं षटक हाताळताना फुल टॉस पण उचित फायदा उचलता आला नाहीये. आता मात्र धावपळ आहे. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 26. 18 चेंडू 41. वेलकम कल्पेश. हे बघा आरडी टीमचा संगणक
आयोजकांच्या माध्यमातून शेवटची सूचना आहे, जर आपण बाद नाही केला तर 3 धावांची पेनल्टी लावण्यात येईल. किरण दादा, आयोजक सांगतात ते आम्ही सांगतोय. धावसंख्या पाहतोय आपण 26. 41 धावांची आवश्यकता आहे आणि चांगली सुरुवात आहे. अजून सामना संपला नाही आहे गावदी स्पोर्ट या टीमसाठी. बॉबी कमालीचा गोलंदाज, वंडर बॉय ऑफ ठाकूरपाडा, रायझिंग स्टार म्हणून ज्याची ओळख आहे आणि काय धमाल आणि कमाल या संपूर्ण स्पर्धेमध्ये तोच गोलंदाज येतोय. बॉबी ठाकरे सज्ज होताना बॉबी मारा करतोय व्हीआयपी डॅश अँड या टोकाकडनं. पहिला चेंडू क्रिकेटमधला सर्वात चांगला जर बाद व्हायचं कारण असेल तो हिट विकेट. हिट विकेट आणि कशाला फक्त महत्त्वाचं होते हिट विकेट जर व्हायचं असेल तर आपण फक्त एक चेंडू व्यर्थ जाईल. बॅट मारा, पाय मारा, जास्त जोरात मारू नका. आयोजक कमिटीचे मेंबर देवा आम्हाला माहिती देतात, जर हरे दादा यांनी जर हिट विकेट फेकला तर तब्बल 1000 रुपये. सज्ज होताना पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार, चेंडूला भिरकावलं, स्कुलेच्या वरतून आलाय हा षटकार. सामना संपला नाहीये. मी पहिले उल्लेख केला होता की 2 षटकामध्ये चांगली सुरुवात झाली होती. या षटकाने धावसंख्या पुढे सरकते ती तब्बल 32. अजून सामना जिंकण्यासाठी इथून मात्र 35 धावांची आवश्यकता आहे. बॉबी याला मात्र वापसी करावी लागेल टीमला जर सामना जिंकून द्यायचा असेल तर. हरीश षटकाने आपलं खातं उघडतोय. बॉबी ठाकरे सज्ज होताना लेदरचा एक चांगला क्रिकेटर. ओ पुलचा फटका, खाली क्षेत्र, चेंडू जाईल सीमा पार, आलाय हा चौकार. परफेक्ट मिडल झाल्याने पण गॅप शोधून काढला होता तिथे मात्र. आणि आता मात्र धावेचा वेग वाढताना पाहतोय पण धावसंख्या धावसंख्या 36. बॉबी मागं ठरताना पहिल्याच वेळेस पाहतोय आपण या सामन्यामध्ये, पण कधी पण वापसी करू शकतोय. खाली क्षेत्र नाहीये, कव्हर मध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेची मागणी करताना डेंजर अँड क्रो धीमा थ्रो जातोय आणि तोपर्यंत मात्र पाहतोय की आपण 2 धावा असंच कंप्लीट. 38. चौदा चेंडू आणि 29 असं समीकरण आहे. कोलमॅन ग्रेट बॅटिंग करताना. यास पाहता चांगला चेंडू, मोठी विकेट प्राप्त करेल बॉबी. ओ यास सुपर झेल, टिट फॉर टॅट वापसी करताना बॉबी ठाकरे.
आता मात्र बुम सुभाष ठाकरे. इथून मात्र 13 चेंडूचा खेळ बाकी आणि अजून 29 धावेची आवश्यकता आहे. या चेंडूवर बॉबी यांनी जर एखादा विकेट प्राप्त केला तर मात्र निश्चित टर्निंग पॉईंट ठरेल. हा क्षण इज अ ग्रेट 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 बॉलिंग. एक षटकार चौकात देण्यात मात्र कमबॅक करताना हे विश्लेषण पाहू शकता आपण. 13 बॉल 29. प्रिन्स उच्च कोटीचा लाईव्ह टेलिकास्ट का म्हटलं जात असं नाही आहे. जर पाहिलं आपण करंट रन रेट 13-41 आणि 12-43 जिंकण्यासाठी खूप छान. आरडी गावदेवी आतापर्यंतच्या खेळामध्ये क्या बात आहे. ये तो संजय आहे. कठीण अग्निपरीक्षा असेल बॉबी यांची, कारण की समोर धडाकेबाज बॅटर बुम सुभाष ठाकरे. उच्च कोटीचा हा गोलंदाज. काय बॉल टाकले. वाह वाह सुपर. मजबूर केले. परफेक्ट यॉर्कर. स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय आणि आता मात्र 12 चेंडूमध्ये 28 धावेची आवश्यकता. 12-28. लवेशकडे एक मोठी जबाबदारी. पाला पडा है अभी सुभाष ठाकरे के सामने, कारण की त्यांच्या विरुद्ध हल्लाबोल केला होता आणि आता मात्र ती भरपाई काढतोय काय पाहायचंय. सुभाष ठाकरे दादांनी जर लागोपाठ 3 चेंडूवर 3 षटकार ठोकले लवेशच्या बॉलवर तर देवा यांच्याकडून तब्बल 1000 रुपये, कारण की तब्बल 24 वसूल केले होते. आलेख पहा आपण. वाह. आंतरराष्ट्रीय पाहतोय आपण, पण आज सेमीफायनल सुरू झालं का. चला सर्वात थांबवायचे लवेश. आणि जर बुम सुभाष ठाकरे यांचा विकेट प्राप्त केला तर देवा यांच्याकडून 500 रुपये लवेशसाठी. ओ पण खाली क्षेत्र आहे. लॉंग लेग बाउंड्री लाईनकडे चौकार. थांबू शकणार नाही. चांगली सुरुवात. 11 चेंडू आता मात्र 24 असं समीकरण पाहू शकता रिप्लेमध्ये. हाफ ट्रॅक चेंडू होता. फुलमध्ये परिवर्तन केले 4 धावेसाठी. सज्ज होताना लवेश परत एकदा पाहते थोडंसं परिवर्तन करताना. राईट अमोर द विकेट. समोर खेळण्यासाठी बुम सुभाष ठाकरे. थोडंसं परिवर्तन फाईन लेगमध्ये. आता लॉंग लेगवर एक क्षेत्ररक्षक पाहतोय आपण आणि कव्हर पॉईंटला एक पॉईंटवर एक क्षेत्ररक्षक. राईट अमोर द विकेट. सज्ज होताना. ओहो माय गॉड. देवा 500 रुपये काढून ठेव. ओ माय गॉड. आता मात्र निश्चित एका क्षणी वाटलं होतं सुभाष दादा सुद्धा थांबला होता. त्याला माहित आहे की चेंडू हवेत उभा राहिला. खूप संधी होती. झेल सोडलं की सामना सोडला. कोणता क्षेत्रशक्ती तर मात्र पाहतोय आपण. बॉबीकडून मोठी चूक पाहायला मिळाली आणि चुकीला माफी नसते. पुरं अनुमान घेऊन चेंडूवर आला होता लवेश. चांगलं कमबॅक. समोर आदेश. डेनियल बॅटर अजून खेळपट्टीवर आहे. क्षमता आहे सामना फिरून देण्याची. होकचा फटका पण क्षेत्ररक्षक यावेळेस मात्र तैनात केलेला आहे. 1 धाव मिळेल. या एका टीमची धावसंख्या पुढे सरकते पाहतोय आपण 45 आणि इथून मात्र सामना जिंकण्यासाठी 9-22. 9 चेंडू 22. 2 मोठे फटके येणं गरजेचे. अन्यथा बॉबीकडे एक मोठी जबाबदारी अंतिम षटकामध्ये राहील. ज्यांनी एक मोठा विकेट प्राप्त केला होता कुलमॅनचा
बुम बुम सुभाष ठाकरे असं वाटतं की थोडंसं अनफिट आहे. आणि यावेळेस मात्र परत एकदा आज नशीब मला वाटते सुभाष ठाकरेकडे आहे. दुखापत आहे असं वाटते. टेम्परेचर पाहिलं तर खूप जास्त आहे. पाणी लागत असेल तर सांगू शकता आपण बिंदास. ओके. 8 चेंडू 20 धावा. ओमसे डबा टीमचे मालक कबीर ठाकरे साहेब फुल एन्जॉय करताना पाहतोय. अजून दोन तीन दिवस बाकी आहे एन्जॉय करण्यासाठी. व्हॉइस ऑफ भिवंडी हर्ष, आपण जर फ्री झाला असेल तर लगेच या. पाण्याच्या 12 खेळूमध्ये पाहतोय आपण रेवण जिसने पैसे को पाणी पिला दिया उसने सातो समुद्र को नीचे दिखा दिया. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला पाण्याची सोय केलेली आहे असे गणेशदादा यांचा आभार. परत एकदा पण इथं मात्र फक्त एक सिंगल. आता मात्र 7 चेंडू आणि 19 असं समीकरण. 7-19. हर्ष पाटील, व्हॉइस ऑफ भिवंडी. लवेश चांगले षटक हाताळताना पाहतोय आपण. राईट अमोर द विकेट. आणि आता मात्र काय घडलंय पाहिजे. चेंडू मात्र जातोय, रोखल्या गेलं. तर 4 षटकाची समाप्ती आणि 4 षटकाच्या समाप्ती तर धावसंख्या पाहते धावफलकावर. रोशन याने जर बॅक टू बॅक 3 चेंडूवर 3 षटकार मारले तर ऋषभ ठाकरे यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. खूप मोठी बक्षीस राशी इकडनं मात्र लागली आहे बॅटरच्या माध्यमातून. बॅटरला लागली आहे. पाहूया इकडनं मात्र ते पारितोषिक पूर्ण करताना दिसेल का. चला वेल कमी खर्च करायचं आहे क्षेत्ररक्षण करणारा संघ. यानंतर देखील खूप सारे सामने खेळवणं बाकी आहे. गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे सर्व टीम्स. शेवटचे 6 चेंडू आणि आता मात्र 19 ची गरज राहिली आहे. चला बॉबी, वेल खूप जास्त खर्च करताय तुम्ही बॉबी. चला क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचे. शेवटचे 6 चेंडू आणि आता मात्र धावांची गरज आहे ती म्हणजेच 19. 6 चेंडू 19 ची गरज. सलामी स्ट्रायकिंग एंडवर जर आपण विचार केला तर आपण पाहू शकता सुभाष ठाकरे स्ट्रायकिंग एंडवर आहेत.
शेवटचे 6 चेंडू आणि आता मात्र जिंकण्याकरिता 19ची गरज. बॉबी एका बाजूनं अपकमिंग यंगस्टर ज्याच्या नावाचा बोलबाला राहिला आहे, तर एका बाजूनं सुभाष ठाकरे. या खेळाडूला कोण ओळखत नाही. बुमबुम सुभाष ठाकरे स्ट्रायकिंग एंडवर. शेवटचे 6 चेंडू 19. व्हेरी फर्स्ट बॉल. बॉबी पहिलाच बॉल. फटका सुंदर आहे. क्षेत्ररक्षक तिकडे होते परंतु त्यांच्या गॅप मधून चेंडू होतोय फरार. सीमारेषेच्या बाहेर आलाय. बॉबीच्या विरोधामध्ये पहिल्या चेंडूवर सुभाष ठाकरेचा तडाखा. 4 धावा चौकार. चौकार आलाय पहिल्याच बॉलवर. आता मात्र येणारे चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजेच 5 आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 15. 5 चेंडू 15ची आवश्यकता. बॉबी लॉंग रनअपने गोलंदाजी मार्क वर्ण पुन्हा एकदा सज्ज होत असताना हा चेंडू फुल टॉस आहे. उडवलाय उडवलाय दूर 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 खूप दूर फेकून दिलाय. बॉबी ठाकरेच्या विरोधामध्ये सुभाष ठाकरेचा हा तडाखा. त्याची गुणवत्ता स्पष्ट करणारा 6 धावा. षटकार. काय फटका एक्झिक्यूट केलाय. बॉबी जे गेल्या आपण पाहतोय संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगल्या पद्धतीने चमकलेत, परंतु जेव्हा सुभाष ठाकरे त्यांच्या विरोधामध्ये आले थोडेसे लूज पडलेत, कमजोर पडलेत. येणारे चेंडू आता शिल्लक राहिलेत. शेवटचे 4 धावांची गरज आहे 9. गेल्या सामन्यामध्ये देखील असं समीकरण होतं आणि तिकडे सुभाष ठाकरे बाद झाले होते, परंतु इकडे त्यांना आता मात्र थांबून चांगल्या पद्धतीने खेळ करावा लागेल. या दरम्यान चेंडू चांगला आहे बॅटच्या आतमध्ये लागलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑन वरनं पुढे. कोणतीही धाव घेणार नाही आहेत कारण विश्वास दाखवलाय स्वतःवरच. येणारे चेंडू आता मात्र 3 शिल्लक आहेत. धावांची गरज आहे 9. 3 चेंडू 9ची गरज. सामना रंगतदार स्थितीकडे चाललाय. या चेंडूवर खूप काही लिहिलं गेलंय. हा चेंडू निर्धाव आला. या चेंडूवर एखादा षटकार लागला, चौकार लागला, डॉट आला. सामना रंगतदार स्थितीमध्ये जाताना पाहायला मिळेल. शेवटचे 3 चेंडू 9ची गरज. सामना कोणता संघ जिंकेल. एका बाजूनं गावदेवी स्पोर्ट्स, एका बाजूनं RD स्पोर्ट्स. मी अगोदरच म्हणलं होतं की हा सामना टॉप क्लास पाहायला मिळेल आणि त्या अनुषंगाने पाहायला देखील मिळतोय. हा चेंडू चांगला आहे. बॅटची तिकडे एज लागली होती का. चुकी केली आहे यष्टीरक्षकानं. चुकी केली आहे. सुभाष ठाकरेला आता जीवनदान दिलंय. तिकडे काय घडलंय. जेलची संधी देखील होती आणि विकेट देखील प्राप्त करण्याची संधी होती. विकेट कोणाची सोडली आहे तर सुभाष ठाकरे यांचे, ज्यांच्या बॅटमधनं सातत्याने मोठे फटके येत आहेत, परंतु आता त्यांना देखील संधी प्राप्त झाली आहे. या संधीचं सोनं ते करताना दिसतील का. 1-2 मोठे फटके त्यांच्या बॅटमधून येतील का. येणारे चेंडू आता 2 शिल्लक आहेत आणि धावांची गरज आहे ती म्हणजेच 9. 2 चेंडू 9ची गरज. शेवटचे 2 बॉल 9 धावा. या चेंडूवर सर्व काही निर्भर आहे. हा चेंडू चांगला आहे जबरदस्त चेंडू आहे. डीप मध्ये चाललाय. पुढे येतोय लवेश आणि सामन्यातील हवा आता बाहेर काढली आहे. चेसिंग कंपल्सरी आहे. शेवटचा 1 चेंडू आणि आता मात्र 8 धावांची गरज. RD स्पोर्ट्स बॅक टू बॅकचा 4था सामना विजयाच्या दिशेनं. गावदेवी स्पोर्ट्सला पराभूत करून पुन्हा एकदा पुढे चालली आहे. पॉइंट्स टेबल मध्ये सर्वात वर जाते का. शेवटचा 1 चेंडू 6 धावा 8 धावा. आणि याच बरोबर हा सामना जिंकलाय RD स्पोर्ट्सनं. आणि जल्लोष मैदानाच्या आतमध्ये लवेश
जल्लोष करत असताना, कारण या सामन्यामध्ये जबरदस्त रोल राहिला आहे त्याचा. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी आणि हा सामना जिंकलाय गावदेवी स्पोर्ट्सला पराभूत करून RD स्पोर्ट्सनं. धन्यवाद धन्यवाद RD स्पोर्ट. सर्व खेळाडू नम्र विनंती की संध्याकाळी तुम्ही तुमच्या मालकांना भेटा. नक्की ओमसाईमध्ये तुमची सेवा होणार आहे संध्याकाळी. RD स्पोर्ट सर्व खेळाडू नम्र विनंती आहे का संध्याकाळी भेटा तुम्ही. चला माझे खेळाडू, चला चला सर्व खेळाडू या. माझे सर्व खेळाडू ओमसाईवाले या इकडे या. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं लगेचच. ओम साई स्पोर्ट्स, चला आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. बलिराम स्पोर्ट ओमसाई दाबा. सूरज चव्हाण या इथे तू. तुला मी बोललो ना त्या सलमान खानाला त्याची एवढं बोललो श्रीमंत कोण आहे रे जट्टू. तो सलमान खान एवढा पैसेवाला असून त्याला त्याची. गावदेवी स्पोर्ट्स संघ आपण सर्वांनी क्विट बाईट हॉटेल इथे जायचंय. आपला मालक आपल्याला त्या ठिकाणी मात्र बोलवतोय जेवण्याकरिता. गावदेवी स्पोर्ट्स. कॅच आउट झाला का लास्टचा. हे लास्ट कॅच आउट झाला का. चला लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय.